छत्रपती शिवाजी महाराज की जय. कसलं टेम्पटिंग जेवण आहे यांचं, लय भारी. नमस्कार मंडळी, कसे आहात? खूप दिवसांनी भेटतोय आपण. तर आज आहे डॉटर्स डे आणि ज्या पण डॉटर्स हा व्हिडिओ बघत आहेत त्या सगळ्यांना आमच्याकडून डॉटर्स डेच्या हार्दिक शुभेच्छा. तर आज आमच्या मुलीला ट्रीट देण्यासाठी आम्ही म्हटलं आज लंच बाहेर करूया. तर अमेरिकेमध्ये भारतीय खूप असल्यामुळे इथे नॉर्थ इंडियन, साऊथ इंडियन रेस्टॉरंट्स तर बरेच आहेत, पण पहिल्यांदाच इथे असं मराठमोळं रेस्टॉरंट म्हणजे आहे इकडे, चालू झालं आहे नवीनच. तर ते बघण्यासाठी आणि त्यातली चव, त्यांच्या पदार्थांची चव चाखण्यासाठी आम्ही इथे आलो आहे. तर म्हटलं तुम्हाला पण हे दाखवावं, तर चला माझ्याबरोबर आपण जाऊया. त्या रेस्टॉरंटचं नाव आहे स्वराज महाराष्ट्रीयन क्युझिन. चला. हे सॅन रेमॉनमध्ये आहे हे रेस्टॉरंट. आतमध्ये गेल्या गेल्या समोरच महाराजांचा मोठा फोटो, राजमुद्रा होती. अमेरिकेत हे बघायला मिळाले म्हणून खूपच भारी वाटले. मोठे मोठे असे झुंबर लावले होते आणि आतमध्ये मराठी गाणी लावली होती. रेस्टॉरंटमधल्या इंटेरियरला पूर्णतः महाराष्ट्रीयन टच दिला आहे. खिडक्यांवर आपल्या सणांची माहिती असणारे पडदे लावले आहेत, म्हणजे सणाचे चित्र, त्याचे नाव, त्याचा अर्थ, म्हणजे आपण का आणि कसा साजरा करतो प्रत्येक सण, त्याची माहिती दिली आहे. समोरच मुंबई आणि ठाण्याचे पोर्ट्रेट पाहून मी इतकी नॉस्टॅल्जिक झाले. भारताचे आणि खास करून या दोन शहरांचे माझ्या आयुष्यात खूप जिव्हाळ्याचे स्थान आहे. आतमध्ये गणपती आणि लक्ष्मी मातेची मूर्ती होती, गुढी उभारली होती. भिंतीवर राजमाता जिजाऊ आणि झाशीची राणी यांचे पोर्ट्रेट लावले होते. त्याचबरोबर महाराष्ट्रीयन पारंपरिक दागिने जसे की कोल्हापुरी साज, नथ, बुगडी, लक्ष्मीहार, तोडे, चिंचपेटी, वाटीचे मंगळसूत्र लावले होते. पुढे गेल्यावर तिथे संगीत दालन होते. तिथे भिंतीवर आपली पारंपरिक नृत्य म्हणजे लावणीचे चित्र होते. तबला आणि अजून वाद्ये ठेवली होती. आणि सगळ्यात भारी म्हणजे पंढरीच्या वारीचे चित्र होते. हे सगळं बघितल्यावर एक क्षण आपल्या महाराष्ट्रात जाऊन आल्यासारखे वाटले. ह्यांचे मेनू कार्ड पण एखाद्या खलित्याप्रमाणे बनवले होते. त्यात पदार्थाचे नाव, त्यातली इन्ग्रेडियंट आणि ते किती स्पायसी आहे त्याची माहिती दिली होती. आम्ही प्रॉन्स कोळीवाडा आणि ऋत्वासाठी तिची फेवरेट मिसळपाव मागवली, सोलकढी पण मागवली. मग तांबडा पांढरा रस्सा, सावजी चिकन आणि जिरा राईस खाल्ले. स्वराजचा वडापाव पण अप्रतिम आहे, पण एवढे सगळे खाल्ल्यावर त्याच्यासाठी जागाच उरली नाही. त्यांचा जो बार काउंटर होता तिकडे पण असे मजेशीर असे मेसेज लिहिलेले बोर्ड होते, जसे की आम्ही इंग्लिश पितो, बोलत नाही, दारू नाही रे बाबा, दवाई है, असे काही काही फनी मेसेजेस लिहिले होते. आहा, मस्त जेवण झालं. आणि फुल गावाला जाताना कशी मच्छी थाळी खातो, चिकन थाळी खातो, त्याची आठवण आली. खूप भारी वाटलं. आणि एवढं सगळं हेवी जेवण झाल्यानंतर पानाची खूप आठवण झाली. पण इथे आपल्यासारख्या पानटपऱ्या नसतात की आपण पटकन जाऊन काहीतरी मिठा पान किंवा मिठा मावा घेऊ शकतो. म्हणून जवळच इंडियन एक स्टोअर होतं, तिथे जाऊन आम्ही हे कलकत्ता मिठा पान घेतलं आहे आणि त्याच्यावर आस्वाद मानला. तर आजचा संडे खूप छान स्पेंड झाला. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओसाठी कमेंट पण करा आणि जास्तीत जास्त चॅनलला सबस्क्राईब करा. भेटते लवकरच नवीन व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. थँक्यू.